Okay, now see the power supply. Here use the coarse knob to vary the different voltages. Okay, see the vary the different voltage, and this fine knob see the vary the point voltages. Okay, so here this power supply is the 0 to the set. First ला आपण 0 ठेवणार आहे. Okay, and this power supplies knob for two terminals, cables to terminals. One is the positive here connected to the first resistor's terminal, and second is the third resistor's terminal. जिथं आपण सिरीजमध्ये 3 रेजिस्टर कनेक्ट केलेले आहेत. ओके, त्याला पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह असं आपण पॉवर सप्लाय काय करणार आहे, कनेक्ट करणार आहे. सी. ओके, देन हिअर अप्लाय टू द व्होल्टेज इन अ 1. फर्स्टला काय करतो आहे आपण, व्होल्टेज 1 व्होल्टेज हे आपण अप्लाय करतो आहे, व्हॅरी करतो आहे स्मूथली, आणि ते आपण कितीने सेट करणार आहे, तर 1नी सेट करणार आहे. सी द 1 आपण फर्स्टला काय केलेलं आहे, तर इथं बघा जे ऑब्झर्वेशन टेबल असेल. ओके, याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, फर्स्टला मेक द कनेक्शन्स ॲज शोन इन द फिगर. कनेक्शन फिगर थ्रू फिगरमध्ये जसं कनेक्शन आहे सर्किट डायग्राममध्ये तसं सेम आहे का ते आपण चेक करणार आहे. ओके, देन स्विच ऑन द पॉवर सप्लाय. पॉवर सप्लायचं स्विच ऑन केलं आपण. देन मेजर द अप्लाइड व्होल्टेज. अप्लाइड व्होल्टेज म्हणजेच आपण जे व्होल्टेज दिलं आहे ते किती आहे, 1. ओके, देन सिमिलरली मेजर द व्होल्टेज V1, V2 अँड V3 अक्रॉस द रेजिस्टर R1, R2 अँड R3 रिस्पेक्टिवली. ओके, अँड देन शो दॅट द V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. म्हणजे याच्यामध्ये फर्स्टला काय करतो आहे बघा आपण, इथं सी द ऑब्झर्वेशन टेबल सिरियल नंबर 1 to 5. म्हणजे फर्स्टला आपण 1 हे व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे इन द पॉवर सप्लाय, सी द 1 व्होल्ट. ओके, देन V1 in V out, V2 in V out and V3 in V out. V observe in volt and V calculated, that means the V is equal to V1 plus V2 plus V3. इथे जे आपण डिफरंट व्होल्टेज घेणार त्याची ॲडिशन करणार आहे ते V कॅल्क्युलेटेड असणार. आणि ऑब्झर्व कोणतं असणार, तर 3 डिफरंट जे रेजिस्टर कनेक्ट केले त्याच्या ॲक्रॉसला आपण जो पॉवर सप्लाय दिला आहे त्याच्या ॲक्रॉसला जे मल्टीमीटरवरती व्होल्टेज मेजर करणार आहे ते ऑब्झर्व व्होल्टेज असणार आहे. ओके, सो सी हिअर this is the multimeter. Here used a multimeter by measure the व्होल्टेज. ओके, हे आपण ऑन करूया. याच्यावरती डिफरंट आपण काय करू शकतो, मेजर करू शकतो. DC व्होल्टेज असेल, AC व्होल्टेज असेल, रेजिस्टन्स, करंट असेल डिफरंट. ओके, मिलीॲमीटर, मायक्रोॲमीटर ह्याच्यामध्ये करंट असेल. ओके, डिफरंट आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये मेजर करू शकतो. ओके, फर्स्टला आपण काय करतो आहे बघा, तर V1 व्होल्टेज आपण मेजर करणार आहे. V1 व्होल्टेज कुठे मेजर करणार आहे बघा, V1 व्होल्टेज इज मेजर इन अ फर्स्ट रेजिस्टर ॲक्रॉस. मग याच्यामध्ये बघा हा फर्स्ट रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे, याच्या ॲक्रॉसला आपण फर्स्ट रेजिस्टरच्या ॲक्रॉस V1 हे व्होल्टेज मेजर करणार आहे. सो दिस मल्टीमीटर्स क्रोकोडाईल्स. ओके, नॉब्स पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह हे कुठं कनेक्ट करतो आहे बघा, फर्स्ट रेजिस्टरच्या ॲक्रॉसला इथं. ओके, फर्स्ट रेजिस्टरच्या ॲक्रॉसला आपण काय करतो आहे, मल्टीमीटर कनेक्ट करतो आहे. ओके, सी. ओके, सी द ओके across the first resistor. See the 0.390, that means the 0.3 volt. Okay, in the V1 voltage across the first resistor. Okay, here right now आपण ते लिहून घेऊया. ओके, here right now the serial number 1. Okay, then V1 in volt. Okay, V2 in volt. Okay, here right now the V3 in volt. ओके, P कसं असणार आहे, ऑब्झर्वर असणार आहे, आणि P हे कसं असणार आहे, कॅल्क्युलेटेड असणार आहे. समजलं, ऑब्झर्वेशन टेबल. ओके, फर्स्टला सिरियल नंबर म्हणजे आपण अप्लाय किती करतो आहे, 1 व्होल्ट अप्लाय केलेले इन द पॉवर सप्लाय, हिअर सी. ओके, देन अक्रॉस द फर्स्ट रेजिस्टर V1 voltage is 0.3 volt. Here right now the V1 voltage is the 0.3 volt. Then V2 in volt. सेकंड रेजिस्टरच्या ॲक्रॉसला आपण जे मेजर करणार आहे ते V2 व्होल्टेज असणार आहे, ते काढायचं आणि सेकंड रेजिस्टरच्या ॲक्रॉसला आपण नॉब लावायचं. ओके, ॲक्रॉस दी सेकंड रेजिस्टर.
Here C the 0.05 volt. Okay, then Phi3 resistor, in a third resistor, across the third resistor measure the voltage. Okay, see the 0.48 here, see the 0.48 volt. This is the V3 voltage, and if we observe that means the across the three resistors. Okay, see the here .4. See the observed voltage is 1.0, that means the observed voltage is here right now the 1. Okay, then calculated is the V1 plus V2 plus V3. V1 plus V2 plus V3. Okay, now see the calculated output voltage V1 plus V2 plus V3. Here by using the scientific calculate the different calculations we have done by using the scientific in electronic practicals. Here V1 voltage is 0.4 plus V2 voltage is 0.05 plus V3 voltage is 0.48. Okay, addition of the three different voltages V1, V2 and V3, then plus given voltage is 0.93. Okay, calculated voltage is 0.93 and observed voltage is 1. Okay, it's okay. Okay, this is the first reading of the Kirchhoff's voltage law or first voltage. Okay, then another second voltage here. See the vary the इनपुट व्होल्टेज, दॅट मीन्स द सप्लाय व्होल्टेज 1 to the 2. इथं व्हॅरी करून काय करणार आहे आपण ते 2 करणार आहोत व्होल्टेज. ओके, सी तर 2 फाइंड एक्युरेट 2 करणार आहोत. ओके, इन दिस वे अगेन ऑब्झर्व टू दी अक्रॉस दी फर्स्ट रेजिस्टर V1 voltage, across the second resistor V2 voltage, across the third resistor V3 voltage, and observe phi and also calculated phi. Okay.